अगं बाई बाई बाई, मला सगळं काम करावं. हल्लीच्या मुली सुना काहीच काम करती नाही. भांडे घासायचे, दळण करायचं, भाजी निवडायची, सगळंच मला करावं लागतं. हल्लीच्या सुना नुसताच मोबाईल घेऊन बसत्या आणि टी व्ही पुढे जाऊन बसत्या. फेसबुक पाय, टिकटॉक पाय, नुसताच फेस बघत असते, काहीच काम करती नाही. म्हणायला गेल का लय राग येतो त्यांना. जाते बाई, येते आता. सगळंच काम मला म्हातारीला करायला लावतात, बाकीचे काहीच करते नाही. चंदा काकू, ए चंदा काकू, ये ग ये ना, बस ना. कुठे गेली ग तू? मी मंदिरात आले होते, म्हणलं विद्यार्थ्यांनी एवढे दिवस झाला, तू कुठे गेली होती ग? मला दिसत नव्हती. अगं मी पुण्याला गेले होते, गणपती नव्हते का, मग गेले पुण्याला. मग पुण्याला आता गणपती झाले, मग आले घरी गावाला. जरा करमत नाही मला पुण्याला ना. बस बस ये ना ग, बस बस बस. हा ये ना, पुढे ये ना, जरा गप्पा मारायच्या होत्या. हा मार ना, गप्पा मार. अगं मी म्हणलं, काय म्हणते ग? अगं मला आहे ना पार काम करून करून पार हे झाले बाई, शीन आलाय. माझी सुन पण आजारी आहे. आणि काय सांगायचंय तुला, ती सारखी आजारी राहती. आता रात्रीपासून आजारी झाली. आणि काय झालं, माझ्या मुलाचं लग्न झालंय. आता तिला 5-6 महिने झाले लग्न झालंय. ती म्हणते मला चक्कर येते, उलट्या होत्या, डोकं दुखत आहे. जाते बाई, त्यांना दवाखान्यात न्यायचंय ना. अगं मला पण माझ्या सुनाला दिवस गेले, मला न्यायचंच नाही बाई दवाखान्यात. झाडाचा पाला आणि आयुर्वेदिक औषधं द्यायचे, घरीच नीट करायचं, पण आम्ही दवाखान्यात नेणार नाही बाई. अगं बाई असं नाही चालत. हल्ली सुशिक्षित मुली आहे, त्यांना दवाखान्यातच न्यावं लागतंय. मी नाही नेणार बाई, तुला न्यायचं तर नाही. मी घरीच. पहिलं पण एक पोरग जन्माला आलं, नातू माझा, चांगला जन्माला आला, त्याला बी आयुर्वेदिक झाडाचा पाला. नाही मी जाते बाई घरी. तिला दवाखान्यात जायचंय, मी जाते आता घरी. तुला हुशार आहे बाई, तुला न्यायचं तर नाही, पण मी दवाखान्यात नेणार नाही. काय लय गप्पा चाललंय तुमच्या? हा चाललंय गप्पा. या ना ताई, या ना. काय म्हटलं, तुमच्या मुलाचं लग्न झालंय. आता 4-5 महिन्यापूर्वी तुमच्या मुलाचं लग्न झालंय, म्हटलं ग्रोबिटीला जाऊन यावा. हा या ना ताई, पुढे या ना. असं अहो या ना ताई, पुढे तुम्ही आल्या बरं झालं. तुम्हाला सांगायचं होतं, माझ्या मुलाचं लग्न झालंय आणि आताच झाले, 5-6 महिने झाले. पण सून म्हणती मला लय उलट्या होत्या, चक्कर येती. अहो तिची ना पाळी चुकली असेल कदाचित, आणि तिला आहे ना तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जा. मग डॉक्टर सांगतील तिला दिवस गेले काय सांगतील डॉक्टर. तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन जा. हा बरं जाते मग. तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर द्या बरं. 96 89 89 66 81 98. बरं ठीक आहे, मग येते मी. हा या. रवीना, ए रवीना, काय म्हणता हो? काय करीत होती ग? काय नाही, काम आवरत होते. अगं आज तुझा चेहरा लई सुकलेला आहे. हो ना, मला नुसती उलट्या, मळमळ आणि चक्कर आल्यासारखं होतंय. मग दवाखान्यात जायचं? हो ना, दवाखान्यातच जायला लागणार आहे. पण आईला सांगावं लागल ना आधी. हो चालेल, तुम्ही आईला सांगा, तोपर्यंत मी सगळं काम आवरून घेते. पण तू आधी जेवण करून घे, मग दवाखान्यात जाऊ. नाही हो, आपण तिकडे जाऊन वडापाव नाही तर पाणीपुरी खाऊ ना. बरं चालेल, मग आवर लवकर. हा बरं चालेल. आई काय म्हणतो रमेश? कुठे गेली होती ग? मी गेले होते मंदिरात, बसले जरा चंद्रकला काकू जवळ. हा ना. अगं रवीनाला दवाखान्यात न्यायचं होतं ना. हा घेऊन जा ना मग तिला दवाखान्यात. ती रात्रीच्या म्हणजे पासून तिला उलट्या मळमळ होती, मग दवाखान्यात घेऊन जा. हा ना. पण फोन करावा लागल आशा ताईंला. फोन कर रमेश. हॅलो आशा ताई. हा बोला ना रमेश भाऊ. काय हो? अहो रवीनाला ना दवाखान्यात घेऊन यायचं होतं. काय झालं हो तिला? अहो तिला ना उलट्या आणि मळमळ होतीये ना, म्हणून. अहो या ना मग, मी PSC लाच आहे, लवकर या. बरं चालन येतो मग. हो लवकर या. हॅलो ए रमेश. काय हो रमेश? काय? अरे कुठे घेऊन गेलो तर बायकोला भरभर? काल मला भेटला होता तू, आणि आज पण मला मागाशी तू गाडीवर दिसला होता. काय रे रमेश?
अरे जायचंय मला दवाखान्यात घेऊन. हा का? हा रम्या हा. तू एक काम कर ना. काय? अरे लई सुट्टा बुटा दिसतोय तू मला. हा ना. 100 रुपये देतो का? 100 रुपये. 100 रुपये कशाला? 10 रुपयाला नाही देणार मी तुला 100 रुपये. अरे 100 रुपये दिले तर भारी काम होईल तुझं माझं पण. हा ना. अरे तू जर चांगल्या कामासाठी पैसे मागितले तर दी, पण 10 रुपयाला तुला 100 रुपये देणार नाही. अरे तो काय मित्र आहे का? मग मित्र नाही मग काय? अरे मित्र कसा असावा? कसा असावा मित्र? अरे मित्र कसा असावा त्या ताईंना विचार, त्या मॅडमला विचार. अरे रम्या रम्या काय? अरे मित्र तू आता ते गाणं नाही का आलं? हा. मित्र मध्ये उंबर. अरे काय रे डोकं झालं ना. Let's go. तू पैसे देत नाही ना, तू पैसे देत नाही ना तर माझं कौतुक केलंय ना. लाडक्या बहिणीचे 3000 आले. किती? 3000. अरे तिला निम्मे मला निम्मे. आणि मग माझी आईश करीतो पायरा मी तुझ्या डोळ्या देखत. नका देऊ पैशावाला पैसे फट. लाई पैशावाला आला रम्या तू. येतो मी. मला बायकोला घेऊन जायचंय ना दवाखान्यात. रवीना काय म्हणता हो? आवरलं का तुझं? हो आवरलं ना. जेवण केलंय? हो केलं ना थोडस. मग चल मग दवाखान्यामध्ये. हो चालेल ना, चला ना. मी ना गाडी काढतो, तोपर्यंत तू ये बाहेर पिशवी घेऊन. ना हो चालेल. रवीना रवीना आली का? हो आले ना. हळूच बस हा गाडीवर. बसली ना? शांत बस. हॅलो हॅलो. अहो आशाताई तुम्ही आहे ना दवाखान्यात? आहे ना, मी आहे. या. आम्ही निघालोय बर का घरून. अहो रवीनाला काय झालंय पण? अहो तिला तुम्हाला सांगितलं ना मगाशी घरून फोन निघताना का तिला उलट्या आणि मळमळ होती म्हणून. अहो मग तिचं का पाळी बिळी चुकली असेल, नाही तर मग घेऊन या ना, आपण चेक करून बघू. बर चालन चालन. आम्ही गाडीवर बसलोय, निघालोय बर का. बरं बरं या लवकर. हा हा. रवीना आली का? हो आले ना. बसली ना? हो बसले बसले. बस दवाखाना आलाय, हळूच उतर. रवीना आली का ग?
सिस्टर आहो हिला त्रास होतोय, ही दवाखान्यात आली आहे. हो का? घे तिला मध्ये ये ग इकडं. रवी नाही. हॅलो 2 मिनिटं धर. आशा ताई तिचं UPT चेक करून बघा बरं. रवीने ताई धराव पाहून या काय आहे. हा हो 2 कांडे आले बरं का. सिस्टर आहो 2 रेषा आलाय पॉझिटिव्ह आहे. हा ठीक आहे. तिचे वजन उंची घ्या. सिस्टर घ्या 153. रवीना ताई इथं उभ्या राहो. सिस्टर घ्या वजन 54 किलो. 54 किलो. बरं ठीक आहे. हां रवीना इकडे आहे आता. तू आता एक गरोदर माता झालीस बरं का. तुला आता तुझी काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी तुला वेळेवर चौरस आहार घ्यावा लागेल. हो सिस्टर घेईल ना. आहार कोणता? पौष्टिक कडधान्य, पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या, चौरस आहार घ्यायचा जेवणामध्ये. हा हो सिस्टर तुम्ही सांगितलेली सगळी काळजी घेईल मी. ठीक आहे. जास्त जडचं वजन उचलायचं नाही. हो हो लांबचा प्रवास करायचा नाही. हो हो चालेल. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कुठलीही गोळी घ्यायची, तशी व्यतिरिक्त गोळी घ्यायची हो, नाही. चालेल. बरं ठीक आहे. थँक्यू सिस्टर. आता आमच्या आशा ताई तुला पुढच्या महिन्यात फोन करून बोलवून घेतील टीटीचं इंजेक्शन द्यायला. हो हो चालेल. ठीक हो आहे. मी बोलावल्यावर या बरं का. हो हो रवीना आवरलं का तुझा दवाखान्याचं का? मग जायचं ना आता घरी. अगं पण तुला वडा आणि हे खायचं ना. हो खायचंय ना मला वडा आणि पाणीपुरी खायची आहे ना मग चल. माहिती ना. रम्या लय डोंगर गाव उपकेंद्रात भर गाड्या हिंडतोय काय रे रम्या? अरे काय झालं तुझ्या बायकोला रम्या? काय नाही आनंदाची बातमी ना. आनंदाची? हा. अरे काय लॉटरी लागली का काय तुला? नाही रे बाबा मला कसली लॉटरी. मग काय धनाचा अंडा सापडला? नाही नाही. अरे मग झालंय काय? अरे बाबा आम्हाला पण बाळवणार आहे ना. अरे रामा तुला बाळ बरं राम्या तू एक काम कर. म्हणजे आम्हाला नाही. अरे असं समजून घे. मला वाटलं तुला होणार आहे म्हणून मी जरा कोड्यात पडलो. पण मी सांगितलं ना आधी आम्हाला नाही म्हणून. अरे तुम्हाला नाही पण माझ्या रवीनाला म्हण. हा मग रवीनाला आता नाव कसं घ्यायचं ना? अरे राम्या राम्या रवीना तुला भेटून घेऊ दे बघ. राम्या काय? तुला तुझी बायको गरोदर राहिली आता मग कौतुकीचं काय विचारित? हा कौतुके कौतुके आलं वाटतं बेवड. बेवडं नाही मला बेवडं नको म्हणू बरं का. दारू पिल्यावर काय म्हणता बेवडच म्हणता ना. तुला माहितीये का कोविड मध्ये बेवड्यांनी एक आंदोलन केलं होतं आणि अशा लाईनच्या लाईन लागल्या होत्या दारूसाठी. तेव्हा सरकारने दारुड्याला देशाचा आर्थिक कणा मानलाय. काय देशाचा आर्थिक आग कळतोय का? या पब्लिकला सांग मी अर्थमंत्री. काय दारुड्याला कधी अर्थमंत्री म्हणतात का? अर्थमंत्री देणार ते. आणि तू आहे ना तू काय पार वाढून गेले. मग तुमच्या घरात लक्षच नाहीये. अगं कौतुक आहे तर रम्या मला भेटला होता. हा तो मला मा बायकोला दिवस गेले आज आनंदात गाल फुगू फुगू हसत होता. तुझं काय कौतुक आहे? अहो आपल्याला पण दवाखान्यात जायचंय. दवाखाना का आलं? मग आता दवाखान्यात उलट्या मळमळ होती जायलाच पाहिजे ना. तुला पण दिवस गेले काय? आता ते दवाखान्यात गेल्यावर कळल ना. अगं लोकांना देखत नको सांगू कोपऱ्यात सांग कानात कोपऱ्यात सांग. मी पण बाप झाला ना मी पण बाप होणार. कौतुक आहे हा. आता लय तर आनंदाची बातमी दिली बर का. आई कुठे गेली वाटतं डोंगरगावची पित्र खायला का काय? कुंदाताईच्या घरी गेले. आपण आहे ना एक काम करू बर का. आपण आहे ना आज आहे ना कौतुक आहे 3000ची तो साडी घेतली मेकअप केला काय का कौतुक आज लय भारी दिसायला लागली. हा हा
कौतुक आहे मग. अगं कौतुक तू एक काम कर, आई गेली पित्राला, आपण काय करू माहितीये का? अरे माय का टाइम कुठं गप गायब उचलित ना का जाऊ मॅडम. आधी जगता मग डोकं चालत नाही आणि तुम्ही एकडची वस्तू तेकडं आणि तेकडची वस्तू इकडं. आहे अग काय करते पेत्र? अगं आहे काय खरं नाही बाबा. एक चालू का एक बंद, एक चालू का एक बंद. आहे राम राम राम. काय कर आला रे बाबा. आलो आलो आलो. मग काय तिकडं काय त्या डोंगर गावच्या का काही तिकडे शाळेत झोपणार होतो का मी. पित्राला जेवायला गेले. आई तू एक काम कर ना, नाही तरी आपली परिस्थिती आहे. तू महिनाभर सोन्यान तू पित्र जेव्हा जाय बर. नाही रे बाबा, एक दिवस महिनाभरच राहत्या का दररोज राहत्या का पित्र ना म्हणून गेले. हा का तुला आणि पित्र ताण जरा काय डोकं चालत ना माझं. ताण जरा. तू पिऊन आला का रे? अरे मी पिऊन आला. तू पितो का? पिऊ नको. मी प्याला. मग काय प्याला तू? घ्या माझ्या तोंडाचा वास. या जागा तोंडाचा वास. पिऊन आला तू. कौतुक म्हणते दारुड्या बेवड्या, तो म्हणते पिऊन आला. मग पिऊ नको तू. ती कशाला तुला बेवडा म्हणाल? अगं आहे मा तोंडाचा वास घेऊन नाही येतो. येतो वास. कौतुक कुठं गेले कौतुक कौतुक अगं काय म्हणत्या? अगं मला झाडू लावू नका. मला झाडू लावते का? सडतं झाडू. अहो मग तुम्ही पिऊन कशाला आले? मी मग वास येतोय घामा. आहे म्हणते भाषात, तो म्हणते भाषात. मग पेलच तुम्ही. या पब्लिकला येऊ का विचारू का मा भाषा येतोय का? हे पोरांना मा भाषा येतोय का रे? पोरं कधीच खोटं बोलणार नाही. मग आम्ही खोटं बोलतो का? मुलं देवा घरचे बोलत राहते बर का. कौतुके हॅलो आहे. आता मी जातो बर का आरामाला. अहो ऐका ना, आपल्याला दवाखान्यात जायचंय. हा का? हा. मग तू आणि आई. अहो ती आई काय अडाणी, ती काय न्यायला तयारच नाहीये. आई अडाणी? मग तिला काही कळतच नाही दवाखान्यात जावा का नाही जावा. अगं मला इतके काम पडले आणि तुला दवाखान्यात नाही आला. पैसे नको का? पैसे नाही लागते दवाखान्यात जायला. अगं जरी त्या सोनाने सिस्टर का जायचं ठरलंच बघायला उपा केंद्रात, पण गाडीला पेट्रोल पाणी यंदाच्या पावसाने 2 महिन्यापूर्वी धो पीक वाहून आढळ नदीला गेले आणि तुझं नेता येऊन जाऊन टपका दे पैसे कर असं दे पैसे करतस. माझ्या का काही पैसे नाही आणि आई आणि तू
तुम्ही सांगा ना आईला, आई काय ऐकतच नाही. आई ही काय म्हणते पाय बरं. काय म्हणते रे? ते म्हणते दवाखान्यात नाही. दवाखान्यात न्यायचं नाही. तुला पाहू का तिला पाहू? दवाखान्यात न्यायचं नाही. आई तसाच आणि मुलगा तसाच. बोलू नको तू मला, आमच्या दोघांमध्ये बोल नको. ते माझी आई आणि मी आईवर जाईन का तुझ्यावर जाईन? मग आईवरच जाईन ना. अहो ऐकायला पाहिजे दवाखान्यात जायचं म्हटल्यावर. आई तू आणि कौतुकी मी आता लय घामाघूम झालोय व मी जरासा उन्हात आणाचा झोपतो आणि तुझी तुम्ही पा दोघी जणी काय करायचंय ते. बघा ते बाबा, तू झोपून घे जाऊन थोडा वेळ. माझी थोरली मुलगी डिलेव्हरीला आली. लय बाई माझ्या डोक्याला टेन्शन. कुणा हॅलो, लय बाई माझ्या डोक्याला टेन्शन. कोणाला सांगावं? काय करते यशवंताबाई? अहो माझ्या मुलगी डिलेव्हरीला आली आणि काय करावं, कोणाकडे न्यावं? खूप मला काळजी वाटते. काय टेन्शन नाही. अंगणवाडीची सेविका, अंगणवाडी सेविका आहे ना, तिचा आपण मोबाईल नंबर घेऊ, तिच्याकडे जाऊ आणि काय टेन्शन आहे त्याचं. असं का? तुम्ही कुठे गेल्या होत्या? काय नाही, नातीला कपडे घ्यायला गेले होते. हा का? घेतले का? घेतले ना. बसा. बसू मग, चला या 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 या. पाया घेत बसले. काय नाही, थंडी वाजती म्हणून बसलो. अहो माझी मोठी मुलगी डिलेव्हरीला आली. तिला 9वा महिना संपत आलाय. काय नाही, डिलेव्हरीच्या अगोदर आहे ना 8 दिवस आहे ना पिशवी भरून ठेवायची. पैसे जरा माईक जवळ धरा. पुढे आता जवळ, तुमच्या जवळ धरा. हातावर आहे ना 108 नंबर दिलेला आहे ना, 102 108 नंबरला फोन. माईक जवळ धरा. दुखायला लागलं का? हॅलो. काय नाही, तिचं दुखायला लागलं का मग 102 नंबर 108 नंबरला फोन करायचा. मग किती रात्र असू काही असू गाडी येणार. रात्रीचं येईल का हो गाडी? येईल का? बरं चालेल बाई. तुमचा पण नंबर द्या आम्हाला आणि ते पण नंबर लिहून ठेवते. अहो ताई, माझी नात 7-8 महिन्याची झाली, आहारच घेत नाही, जेवण करीत नाही. काय करायचं त्याला? तिच्या बाळाच्या आईने आर नसन भरपूर घेतलं त्याच्यामुळे ते बाळा. हा ना. बर बर. ते 6-7 महिन्याचं बाळ झालंय ना, हा. त्याला अंगणवाडीमध्ये घेऊन या. बर बर चालेल. त्याला अंगणवाडीमध्ये घेऊन या आणि मग आपण त्याचा अर्धवार्षिक वाढदिवस करू. आणि मग मी तुम्हाला सगळी माहिती सांगेल. त्याला आहे ना दर महिन्याला वजन करायला घेऊन येत जा आणि त्याला दिवसातून 2-3 वेळेस आहार खाऊ घालीत जा. हा, मग त्याचा अर्धवार्षिक वाढदिवस करू आणि त्याला घेऊन या. येतो मग आम्ही उद्या. हा हा या मग. अहो ताई, माझ्या लहानी मुलगी पण 8वीला गेली. तिला पण मासिक पाळी यायला लागली आहे. तिचं खूप टेन्शन बाई. अहो म्हटलं माझी लहानी मुलगी पण 8वीला गेली. तिला आता मासिक पाळी येईल. खूप काळजी वाटते. अहो काय काळजी करायचं कारण नाहीये. तिला फक्त आहे ना घरातील कपडे वापरून द्यायचे नाही. त्या घरातले कपडे वापरल्यामुळे ना इन्फेक्शन होतं. तिला सॅनिटरी नॅपकिन वापरायला सांगायचे, स्वच्छता ठेवायला सांगायची, तिला आहार भरपूर घ्यायला सांगायचा. मग ती उद्याची भावी माता होणार आहे ना, तिची काळजी तुम्ही तिला सांगायचं सगळं. बरं वापरू मग, सांगोल वापरायला. आमचे लोक कपडेच वापरायचे आधी. हो नाही नाही, ते घरगुती कपडे वापरल्यामुळे ना इन्फेक्शन होतं, मग आजार निर्माण होते. त्याच्यामुळे ना सॅनिटरीज नॅपकिन वापरायचे आणि तिची काळजी घ्यायची आहार आरोग्याची. ती उद्याची भावी माता होणार आहे ना. बरं चालेल चालेल. नाही काय तू टेन्शन नको. हो 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 या या. रमेश, ए रमेश, कुठे गेला तू? ते रवीनाला दवाखान्यात न्यायचंय. हा ना, दवाखान्यात न्यायचंय. अगं आई मी इथंच होतो. काय नुसतं मोबाईल घेऊन बसला? रवीनाला दवाखान्यात न्यायचंय, लवकर ये. बर आले ना. अगं आई पण आधी कपडे बिपडे घ्यावा लागतील हा, ना घेते ना. दवाखान्यात जाण्यासाठी.
हा घेतले सगळे कपडे. पैसे घेतले का? पैसे घेतले, कार्ड घेतलं, कपडे घेतले सगळे. चल आता. बरं चालेल. रवीना आली का? आई गाडी येणार आहे आता. हा चल गाडी येईल मग आम्ही गाडीत बसतो. चल. हा चालन चालन. हॅलो रवीनाला घेऊन दवाखान्यात येतोय बर का. काय झालं तिला? अहो तिचं पोट दुखतंय ना, डिलेव्हरीसाठी पेशंट आहे. बरं चालेल, या ना मग बाळासाठी मातेसाठी सुती कपडे धुतलेले चांगले कपडे घेऊन या आणि सगळ्या फाईल्स घेऊन या तिच्या. हा हा चालन चालन. बरं पण गाडी पाठवणार आहे ना? हो हो 5 मिनिटात गाडी येईल तुमच्या हा घरी. बर. आई गाडी येऊ राहिली. चल रवीनाला घे बाहेर. रवीना आली का ग? खूप दुखतंय पोट. अहो सिस्टर हिला त्रास होतोय. हो का? आली का रवीना? हो आले ना. ए मधी चल, घ्या तिला आतमध्ये. अशा ताई हा दरा. रवीना तुझी डिलिव्हरी झाली बर का? बाळाचं वजन केलं का? हो सिस्टर बाळाचं वजन 3 किलो आहे. हो का? छान आहे. रवीना दर तुला मुलगी झाली हा. बाळाचं वजन पण छान भरलं, 3 किलो भरलं वजन. छान काळजी घेतली बर कास तू. हो मावशी कधी एवढं. हॅलो मावशी जरा तुम्हाला नाच झाली बर का? बाळाचं वजन छान भरलं. हा बरं झालं. आम्हाला मुलगीच पाहिजे होती. मुलगा मुलगी एक माना, दोघांनाही शाळेत आणा. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवा छान. आई ए आहे कौतुक कुठे ग? दिसत नाही कौतुक. काय रे? अग त्या रम्याला पोर झाली. तो म्हणत होता मला पोर झाली, चांगली झाली. माझी बायको डिलेवरी झाली सरकारी दवाखान्यामध्ये. 3 किलोचं वजन झालं. तुला मला 5वीला बोलावलंय त्याने. ते रवी ते कौतुके कुठे दिसाना? कौतुके कुठे दिसाना? अरे आताच डिलेव्हरी झाली, मुलगी झाली तिला. मला पण मुलगी रम्याला पण मुलगी. भारी झाली. पोर दाखव पोर. आई पोर दाखव माझी आई पोर. अरे एवढीशी छोटीशी दर. आहे किती छोटी बघ. एवढी मला पण पोर झाले. छोटी असू दे पण आहे ती दिसायला मावाने अंगकाठीनं गेली. कौतुक का बर का? जाऊ दे आई का ना पण पोर तर झाले ना. वाढन वाचन माझं नाव काढीन. मी तिला शाळेत घालीन. त्या सुपरवायझर अंगणवाडीच्या मॅडम वाणी दोन्ही घराचा उद्धार करीन. आणि ती मोठी साहेबीन होऊन 4 चाकीत गाडीत बसून. आई तू एक काम कर, माझ्या पोरीचं नाव आहे ना अंगणवाडीत टाक. पोरी तू मोठी झाले का मला रक्षाबंधनला वावळाली आहे बर का? काय भारी पोर माझी आई धरण जाय अंगणवाडीत आहे ना, तिचं नाव नोंदव. आहे का तिला रक्त? एवढी एवढीच तर आहे छोटीशी. जाऊ दे असू दे पण पोर तर आहे ना. चल कौतुकीताई ओ कौतुकीताई आहे का घरात? आल्या का? या ना. अहो आम्हाला समजलं तुमची डिलिव्हरी झाली. हो झाली ना. म्हणूनच आलो विजिटला. हा पण बाळाचं वजन कमी 2 किलोच भरलंय. अहो खूप कमी वजन आहे. तुम्ही ऐकलं नाही आमचं डिलिव्हरीला दवाखान्यात या. अहो माझा नवरा बेवडा आणि सासू आडाणी. ते जर दवाखान्यातच नीती नाही, घरात खायची सोय व्यवस्थित नाही, मग कसं बाळ जन्माला येणार? अहो पण मग तुम्ही ऐकलं नाही. आता बाळाचं वजन कमी झालं. आम्ही भेटी देत होतो आहार व्यवस्थित. अहो तुम्ही माझ्या सासूला समजून सांगा. हा बाई आता इथून पुढे मी दवाखान्यातच नेईल. डिलिव्हरीला दवाखान्यात आणि बाळाची काळजी व्यवस्थित घेईल आणि वेळोवेळी दवाखान्यात नेईल तिला. अहो त्या रवीना लसीकरण पण करील.
रवीनाताईंनी किती काळजी घेतली, त्यांच्या घरातल्यांनी पण काळजी घेतली, चौरस आहार घेतला म्हणून त्यांच्या बाळाचं वजन 3 किलो भरलं. आणि तुम्ही काळजी न घेतल्यामुळे तुमच्या बाळाचं वजन 2 किलो भरलं. परंतु तुम्ही आता घाबरायचं नाही. आता तुम्हाला अंगणवाडीची ताई काय सांगायचं ते सांगते. मी पण किती वेळा सांगितलं, तुम्ही काळजी घेतली नाही. काळजी घेतली असती तर तुमचं बाळ त्यांच्यासारखं गुटगुटीत नसतं. चुकलं बाई, इथून पुढे मी बाळाची वेळोवेळी काळजी घेईल, दवाखान्यात नेईल, असं नाही बाई करणार. आता तुम्हाला त्या बाळाची खूप काळजी घ्यावी लागेल. आता काळजी घ्या. घेऊ ना, आता सासूबाई म्हणते घेऊ म्हणून. सुरक्षित डिलेवरी, सुरक्षित डिलेवरी, संतुलित आहार, निरोगी बालक, सुदृढ बालक, निरोगी बालक, सुदृढ बालक. आज जे देवठाण गटातील सुरक्षित संतुलित आहार सुरक्षित डिलेवरी ही नाटिका आम्ही सादर केली. त्या डोंगरगावच्या ग्रामपंचायत ज्या बालविकास अंगणवाडी या प्रकल्पाने जो सई पोषण सई रोशन देश या कार्यक्रमाअंतर्गत जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. आणि आमच्या नाटिकेला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि देवठाणच्या वतीनं आम्ही नाटिका ग्रुप तुमचं अभिनंदन. नगर जिल्हा तालुका अकोले, प्रकल्प अकोले, देवठाण गट, बीड देवठाण गट. आणि मंडळी आता शेवटचा डायलॉग बरं का, सगळ्यांना साक्षी ठेवून सांगतो आणि डोंगरगावच्या मारुतीला पण साक्षी ठेवून सांग, 10 रुपये नाही, कधीच 10 रुपये येतो मी. पुढच्या डोंगरगावच्या जत्रेला मला हमखास बोलवा. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.